हॅलो, वेलकम टू नीता झोन. हे काय आहेत? मोठे लिंबू? नाही, अजिबात नाही. हे आहेत इडलिंबू. बाजारात आजही शनिवारच्या आपण गेलो तर कधीतरी गावाकडनं आलेले जे भाजीवाले असतात ना, त्यांच्याकडे इडलिंबू नक्की मिळतील. हे खूपच आरोग्यदायी असे इडलिंबू आहेत. ह्याचं मी आता लोणचं बनवणार आहे. ह्यानं मुतखडा लवकर बाहेर पडतो, लघवी वाटे. बी पी आणि शुगर लेवलमध्ये आणण्यासाठी हे खूप मदत करतं. पोटांच्या विकारासाठी सुद्धा हा इडलिंबू खूप चांगला आहे. तर असा हा आरोग्यदायी इडलिंबू माझ्या कलीगनं मला दिलेला होता. त्याच्यात एवढ्या बिया निघालेल्या बघा, पण खूपच रसदार आणि सुंदर. जसा इडलिंबू असायला पाहिजे ना, अगदी तसा आहे हा. भरपूर रस आणि त्याला आंबटपणाही आहे. आता आमच्याकडं जरा डायबिटीस पेशंट असल्यामुळे मी साखर कमी वापरते. हे सैंधव मीठ आहे, हे लाल तिखट आहे आणि हे वेलदोडा पावडर आहे. आता जवळजवळ 2 बाऊल लिंबू झालेत, तर मी 1 बाऊल साखर घेतलेली आहे. तुम्ही जर का साखर चालत असेल तर 2 बाऊल लिंबूला 3 बाऊल साखर घ्या. हे सैंधव मीठ आहे, जे उपवासाला चालतं. मी आता उपवासाचंच लोणचं बनवते आहे. आणि त्याच्यामध्ये तिखट, लाल तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे. तुमच्याकडं कितपत तिखट खातात त्या पद्धतीनं. आणि ह्याच्यामध्ये वेलदोडा पूड घालायचे. ओके, एक अर्धा चमचा. हे सर्व फक्त काय काय घातलं आहे पुन्हा एकदा रिपीट करते. सैंधव मीठ, तिखट, साखर आणि वेलची पावडर. हे छानसं आता मिक्स करून घ्यायचं आहे. सुंदर असा लाल. हे तिखट एवढं तिखट नाही आहे, फक्त रंग त्याला छान आलेला आहे. हे छान असं एक 6 ते 7 तास एका पातेल्यात भरून ठेवू शकता. नंतर बरणीमध्ये भरू शकता किंवा डायरेक्ट बरणीमध्ये भरलं तरी चालू शकेल. एक 2-3 दिवसांनी पुन्हा एकदा त्याला वर खाली करायचं आहे. असं 2दा करायचं आहे. आणि मग जवळजवळ 4 ते 5 दिवसामध्ये हे लोणचं मुरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. खूप सुंदर चवीला आहे. ह्याचं गमक एकच की इडलिंबू खूप छान पाहिजे, रसरशीत पाहिजे. नाहीतर एक इडलिंबू खूप पोकळ असतात आतून आणि रस काहीच असत नाही. तर असं लोणचं ते टिकत पण नाही आणि चांगलं पण चवदार होत नाही. तर आता हे लोणचं ह्या बरणीमध्ये भरून ठेवूयात. एक 5-6 दिवसांनी मुरलं की खायला काढायचं आहे. नक्की करून पहा. फॉलो नीता झोन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.